सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसने या ठिकाणी टोल नाक्यावरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्रामधल्या पुणेपासून कोल्हापूरपर्यंतच्या सर्व टोल नाक्यांवरती आज काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येतंय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सगळीकडे आक्रमक झालेले आपल्याला दिसतायत। कोल्हापूरमध्ये टोलच्या विरोधामध्ये काँग्रेसचा रास्ता रोको सध्या काँग्रेसने किनी टोल नाक्यावर आंदोलन केल्यानंतर अद्यापही कुठला निर्णय झालेला नाही आणि म्हणूनच आता काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेत आणि किनी टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन आहे तो सुरू केलेला आहे। जर बघितलं तर आपण पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनं देखील अडवलेली आहेत आणि पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहनं देखील या ठिकाणी अडवून ठेवली आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पोलिसांनी या ठिकाणी खूप मोठा बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता कुठलाही निर्णय न झाल्यामुळे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेत आणि म्हणूनच ही रास्ता रोको आंदोलन आता पुढचा टप्पा म्हणून या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे। आता नेमकं या ठिकाणी कुठला निर्णय होतो हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे, कारण इकडे बघितलं तर वाहनाच्या लांबच लांब रांगा आहेत त्या ठिकाणी या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पोलिसांचा बंदोबस्त आहे, मात्र कुठलाही निर्णय न झाल्यामुळे आता हे सगळे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। एका बाजूला सतेज पाटील यांनी ठिय्या मांडला असताना दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांनी मात्र आता इथं रास्ता रोको आंदोलन आहे ते सुरू केले, त्यामुळे काँग्रेसचं हे जे आंदोलन आहे ते पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, किनी, कोल्हापूर। तर कोल्हापूरमध्ये टोल विरोधामध्ये काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू आहे आणि त्याचमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सगळीकडे हे रस्ते अडवून ठेवलेले आहेत। पुण्याकडे जाणारी वाहतूक सध्या प्रभावित झालेली आहे। कार्यकर्त्यांनी रस्त्यावरतीच ठिय्या मांडल्यानं सध्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीवरती स्टिकर लावले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।